Moment of inertia of a thin square plate PQRS of uniform thickness upon axis passing through center O and perpendicular to plane of the plate is. Okay, ह्यामध्ये 1 2 3 4 ॲक्सिस दिले त्याने. these are the options. मग आज तुम्ही जर बघितला तर प्रॉब्लेम फार इझी आहे. रिलेशन पाहिजे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण ऍक्सिस थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर म्हणजे झेड ऍक्सिस म्हणतो आपण याला. मग पहिल्यांदा 3 आणि 4 घेतला मी ऍक्सिस. 3 आणि 4 असा ऍक्सिस घेतला मी, विच राईट अँगल टू इच अदर. सो झेड इज परपेंडिक्युलर टू प्लेन. मग आय झेड किती येणार? इट इज I3 प्लस I4. आणि जर मी दुसरं राईट अँगल पेअर घेतलं, कुठलं? 1 and 2. 1 is a perpendicular to 2. पुन्हा परपेंडिक्युलर थेरम जर यूज केला तर आय झेड किती येणार? इट इज I1 प्लस I2. I1 प्लस I2. बट स्क्वेअर हा सिमेट्रिकल असतो, त्यामुळं I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3 इज इक्वल टू I4 इज इक्वल टू I4. त्यामुळं I_Z इज I1 प्लस I2, बट I1 प्लस I2 ऑप्शन नाहीये. बट वी नो दॅट I2 इज I3. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येणार I_Z इज I1 प्लस I2, बट I2 इज I3. सो I1 प्लस I3 आपण असं म्हणू शकतो. ओके, नथिंग बट डी ऑप्शन.